आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन। गेल्या काही वर्षात पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत अनेकांनी यथाशक्ती सहभाग घेत खारीचा वाटा उचलला। त्यापैकीच एक म्हणजे पन्हाळा तालुक्यातील निसर्गप्रेमी दिनकर चौगुले। पोर्ले इथल्या उघड्या बोडक्या माळावर अनेक देशी झाडांची लागवड करून दिनकर चौगुले यांनी घनदाट वनराई निर्माण केली। कधी काळी या ध्येयवेड्या व्यक्तीची थट्टा करणाऱ्यांनी सुद्धा आता दिनकरच्या कामाला सलाम केलाय। विविध आजारांवर उपयुक्त ठरणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड केल्यामुळे आता भैरवनाथ वनराईकडे पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांची पावलं वळू लागली आहेत। पोर्ले गावाला जगाच्या नकाशावर आणण्याचा ध्यास घेत निसर्गमित्र आणि प्राणीमित्र दिनकर चौगुले यांनी खऱ्या अर्थानं भूमिपुत्र म्हणून काम केलंय। आजच्या पर्यावरण दिनानिमित्त या अवलियावर विशेष वृत्त। वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचारे, वृक्षवल्ली आम्हा। तुकोबारायांनी सांगितलंय, निसर्गाकडे चला अन्यथा जगाचा नाश होईल। वृक्षवल्ली हेच आपले खरे सगळे सोयरे आहेत। पण प्रगतीच्या नावाखाली मानवानं निसर्गाची लुटमार सुरू केली आणि अक्षरशः धरणी मातेला ओरबडून टाकलं। वृक्षतोडीचे विपरीत परिणाम दिसू लागले आणि मग मानवाला जाग आली। गेल्या काही वर्षात जगभर पर्यावरणाची चळवळ बळकट होऊ लागली आहे। झाडं लावली पाहिजेत, जगवली पाहिजेत, निसर्ग साखळी जपली पाहिजे या जाणीवेनं अनेक व्यक्ती संस्था यथाशक्ती काम करू लागल्या। पर्यावरण हिताची चळवळ उभी राहिली आणि यामधलाच एक शिलेदार म्हणजे पन्हाळा तालुक्याच्या पायथ्याशी असलेल्या पोर्ले गावातले दिनकर चौगुले। दिनकर यांना लहानपणापासूनच निसर्गाची आवड, रानोमाळ भटकणं आणि वनस्पती झाडांचा अभ्यास करण्याचं वेड या वल्लीनं जपलं। झाडांविषयी असलेली प्रचंड आवड त्यांना आयुष्यात वेगळ्या वळणावर घेऊन आली। या व्यक्तीनं वनांचा आणि सापांचा अभ्यास करून पंचक्रोशीत आपलं नाव केलंय। किंग कोब्रा सारखे अत्यंत विषारी साप लीलया पकडण्याचं कसब दिनकरनी बालपणीच आत्मसात केलं। घराशेजारच्या फोंड्या माळावर नंदनवन फुलवण्याचा त्यांनी निर्धार केला आणि मुलगा विवेक चौगुलेला सोबत घेऊन वनखात्याच्या परवानगीनं या पठ्ठ्यानं डोंगरावर चर आणि खड्डे मारले। भर उन्हात घाम गाळून उघड्या बोडक्या डोंगरावर खड्डे मारणाऱ्या या बाप लेकांची सुरुवातीला थट्टा सुद्धा झाली, पण त्याकडे दुर्लक्ष करत चौगुले पितापुत्रांनी तो वैराण खडकाळ डोंगर फुलवण्याचा निर्धार कायम ठेवला। वड, आवळा, हिरडा, बेहडा, शिवन, कारंजी, पिंपळ, बहावा, चाफा, सप्तपर्णी, जांभूळ, आंबा, कदंब, खैर, रिठा, सीताअशोक, बकुल, बेल, शेंद्री, शिसवी यासारख्या अनेक रोपांची लागण केली। लावलेल्या रोपांना जगवण्यासाठी खांद्यावरून कावडीतनं पाणी आणलं आणि एक एक रोप पोटच्या पोरासारखं वाढवलं। त्याचवेळी गावातल्या काही मुलांना या फोंड्या माळावर त्यांनी बोलवलं। येताना प्रत्येकानं हातात पाण्याची बाटली किंवा कॅन घेऊन यायचा एवढीच अट। या माध्यमातून गावातल्या मुलांना शारीरिक शिक्षणाबरोबरच झाडं जगवण्याची आवड निर्माण झाली। गेल्या 5 वर्षात या फोंड्या माळावर हिरवीगार वनराई फुलली आहे। मध्यंतरीच्या काळात स्वतःच्या खर्चानं पाण्याच्या टाक्या बांधून ठिबक सिंचनाची व्यवस्था केली। त्याचा फायदा वृक्षवाढीसाठी झाला। त्यामुळं आता या भैरवनाथ वनराईत झाडं डोलतायत, पशुपक्षी बागडतायत आणि निसर्गाचं सुखद दृश्य पाहायला मिळतंय। आज दिनकर रावांच्या या वनराईची कीर्ती दूरवर पसरली आहे। काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास सहली सुद्धा पोर्लेमधल्या या वनराईत येतात। दिनकरराव कसलेल्या प्राध्यापकासारखं विविध झाडांची रोपांची माहिती सांगतात। या वनराईत उभारलेल्या तंबूंमध्ये विश्रांतीची सोय आहे। शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील विद्यार्थी सुद्धा दिनकर रावांकडे माहिती घेण्यासाठी येत असतात। दिनकर चौगुले यांनी पुढाकार घेऊन 2 तलावांची बांधणी करायला सुरुवात केली आहे। राजू रायकर यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त वनराईत तळ्याची निर्मिती केली, तर वनविभागानं सुद्धा एक शेततळं उभारलंय। पक्षी, प्राण्यांना आणि वनराईला या शेततळ्यांचा निश्चितच उपयोग होणार आहे। काही दिवसांपूर्वी गावातल्या एका व्यक्तीचं निधन झालं। त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी वनराईत झाड लावलं। आता त्या व्यक्तीची दोन्ही मुलं दररोज लावलेल्या झाडाला कावडीनं पाणी देऊन वृक्षाला वंदन करून आपल्या दिवसाची सुरुवात करतात। हा बदल दिनकर चौगुलेंनी गावकऱ्यांमध्ये घडवून आणलाय। झाडांचं महत्त्व गावकऱ्यांना पटल्यामुळं दिनकर रावांच्या या वनसमृद्धीच्या कार्यात गावकरी मनापासून हातभार लावतायत। भविष्यात पोर्ले गावाला जगाच्या नकाशावर आणण्याचं दिनकर चौगुले यांचं स्वप्न आहे।
त्यासाठी त्यांना त्यांचा मुलगा विवेक, जाफळे इथले अभिजित पाटील, केरले इथले माजी मुख्याध्यापक जे.के. ठमके, शिक्षक निशिकांत चोपडे यांचा हातभार लाभलाय. मी एकटा काय करणार असं न म्हणता दिनकर चौगुले यांनी वनराई फुलवण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी चौगुले यांनी अपार कष्ट घेतले. सर्पमित्र, निसर्गमित्र आणि पशुपक्षी मित्र दिनकर चौगुले यांच्यासारखे भूमिपुत्र हेच खरे निसर्ग रक्षणाचे पाईक आहेत. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत ऐरेकरसह प्रमोद वनगुत्ते. आकाशमण्डप पृथ्वी आसन रमते ते मन क्रीडा ते मन क्रीडा करू वृक्षवल्ली आम्हा सोय